brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठासून सांगत असतात. परंतु तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत कधी बंद होणार नाही. आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक तिजोरीत पैसे नसल्याचे आरोप करत असतातच, पण भाजपचेच मंत्री असलेले गणेश नाईक यांनी ही गोष्ट विधान परिषदेत मान्य केली आणि लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांवर येणारा ताण यावरही भाष्य केलं. आता प्रश्न फक्त त्यांनी हे मान्य करण्याचा नाहीये. राज्य सरकारच्या तिजोरीवर भार येणाऱ्या या योजनेमुळे वन विभागाला कर्ज फेडण्यासाठी, निधी उभारण्यासाठी सागवान वृक्ष तोडावी लागू शकतात. ज्यावेळी विधान परिषदेत वन विभागावर चर्चा सुरू होती, तेव्हा सतेज पाटील यांनी गावं आणि धनगर पाडे जोडण्यावरून काही प्रश्न उपस्थित केले. ते असा काही सर्वे करून, जसं आता वर्ल्ड बँकेतून काल मुख्यमंत्री महोदय म्हणले की गावं जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करणार आहोत, तसं हे धनगरवाडे जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल काय? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही. परवा एक बातमी आली, 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागलं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. यानंतर गणेश नाईकांच्या वक्तव्यानं लाडकी बहीण योजनेमुळे आणखीन किती नुकसान होणार आहे असा प्रश्न विचारला जाऊ लागला. वन विभागाच्या अंतर्गत जेव्हापासून FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे, ती साग आज कापण्यासाठी उपलब्ध असलेली संपत्ती 12,000 कोटीची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली. जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही. परंतु मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या आणि थिनिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये जी लाकडं येतात ती लाकडं विकून त्याचा व्याज निश्चितपणे दिला जाऊ शकेल. म्हणजे 6,000 कोटी जर काय उपलब्ध झाले तर या वन खात्याच्या हिरवी डोंगर, सप्तरंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे असलेले एकूण पगार, म्हणजे टेम्पररी ठोक पगार, अशा प्रकारची कुठलीही संज्ञा न ठेवता बेसिक DA अलाउन्सेस या सर्व स्तरावर त्यांना परिपूर्ण जीवन जगण्याची भूमिका निर्माण करावी. या आधी सुद्धा काही खात्यांना लाडकी बहीण योजनेचा भार उचलावा लागला होता. सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी 2 वेळा वळवला होता. म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा एकूण आतापर्यंत 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला गेलाय. आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी 3 वेळेला वळवला गेला होता. म्हणजे एकूण बघायचं झालं तर दोन्ही विभागांचा मिळून 1827 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला होता, अशी माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता अशा पद्धतीनं किती खात्यांना जुगाड करून निधी उपलब्ध करावा लागणार आहे हा प्रश्न यातून उपस्थित होतोय. लोकप्रिय योजनांसाठी निधी उभारताना इतर विकास कामांवर किती परिणाम होतोय याचा विचार झाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.